राज्यात बोगस डिग्री रॅकेटचा पर्दाफाश। पाच लाखात कोणत्याही विद्यापीठाची डिग्री। एजंटला बेड्या, मास्टरमाइंड अद्याप फरार। राज्यात पेपरफुटी सत्र कमी होतं की काय, आता बनावट डिग्रीचं रॅकेट समोर आलंय। चंद्रपुरात शिक्षण क्षेत्राला हादरवणारा नवा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। राज्यातल्या कोणत्याही विद्यापीठाची डिग्री हवी असेल तर 5 लाख द्या आणि बिनधास्त डिग्री घ्या, अशी भन्नाट ऑफर देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी परिमल बाबूराव गौरकर हा फरार आहे। मात्र कागदपत्रांसाठी गिऱ्हाईक शोधणारा वैभव सोनुलेला पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान कुठलीही परीक्षा न देता पदवी मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश नेमका कसा झालाय पाहूया। 18 जानेवारीला मुख्य आरोपी परिमल गौरकरनं शेजारी राहणारे वैभव माशिरकरांना फोन केला। माझ्या गाडीची चावी वडिलांकडून घे आणि गाडीतील एक कापडी थैली तुझ्या घरी सुरक्षित काढून ठेव, असं परिमलनं फोनवर सांगितलं। संशय आल्यानं वैभवनं त्याला कागदपत्रांबद्दल विचारणा केली। त्यावर परिमलनं ज्यांना नोकरी, ॲडमिशन किंवा प्रमोशन हवं असेल त्यांना 5 ते 10 लाख रुपये घेऊन पदवी, डिप्लोमा आणि TC तयार करून देतो असं सांगितलं। त्यानंतर वैभवला थैलीमध्ये देशातील आणि राज्यातील प्रमुख विद्यापीठांची बनावट गुणपत्रकं आणि प्रमाणपत्र आढळली। मात्र गेल्या 7 महिन्यांपासून आरोपी परिमल थैली परत नेण्यासाठी आलाच नाही। त्यामुळे पोलिसांच्या भीतीनं अखेर वैभवनं पोलिसांना माहिती दिली आणि या रॅकेटचा पर्दाफाश झाला। त्याला बनावट प्रमाणपत्र, डिग्री, त्यामध्ये संत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठाच्या काही डिग्र्या, काही नागपूर विद्यापीठाच्या डिग्र्या, काही गोंडवाना विद्यापीठाच्या डिग्र्या, काही राजस्थानच्या युनिव्हर्सिटी आणि माईच्या काही डिग्र्या आहेत अशा। तशी तक्रार प्राप्त झाली। त्या तक्रारीवर आम्ही विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये एक आरोपी अटक केला आहे आणि त्याच्याकडून मी बनावटी प्रमाणपत्र, डिग्र्या अशा बऱ्याच जप्त केलेल्या आहेत आणि आता पुढे गुन्ह्याचा तपास सुरू आहे। या प्रकरणात आरोपींची एकूण मोडस ऑपरेंडी आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे परिमलकडून कुणी डिग्री विकत घेतली आणि त्याचा गैरवापर केलाय याचा तपास करणं गरजेचं आहे। आधीच राज्यात पेपरफुटीचं सत्र सुरू असताना आता बनावट डिग्रीचं रॅकेट समोर आल्यामुळं शिक्षण क्षेत्रात पार बोजवारा उडाल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय। संजय तुमराम, साम TV न्यूज, चंद्रपूर।